गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या ओळी आपण अनेकदा ऐकल्या असतील। आई हीच आपल्या मुलांसाठी सर्व काही असते। सगळा स्वार्थ विसरून ती दिवस रात्र आपल्या लेकरांसाठी झटत राहते आणि जीवापाड प्रेमही करते। मात्र मुलाचंही आईवर तितकाच जीव आणि प्रेमही असतं याचीच प्रचिती आणणारी पण काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना पुण्यात घडली। रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या आईचे निधन झाल्याचे समजताच तो धक्का मुलाला सहन झाला नाही आणि त्यानंतर 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। काही तासाच्या अंतराने घडलेल्या 2 मृत्यूमुळे संपूर्ण दांडेकर पूल आणि पर्वती परिसरात शोककळा पसरली। नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत या मायलेकरांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मंदा दोडके वय वर्ष 50 आणि साहिल गणेश दोडके वय वर्ष 25 दोघे राहणार पर्वती दर्शन अशी या दुर्दैवी मायलेकरांची नावे आहेत। दोडके कुटुंब मूळचे दांडेकर पूल परिसरातील रहिवासी आहे। तिथे सध्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू असल्याने हे कुटुंब काही दिवसापूर्वीच पर्वती दर्शन परिसरात भाड्याच्या घरात राहायला आले होते। मंदा दोडके या वृद्ध रुग्णांची सेवा शुश्रूषा करून कुटुंबाला हातभार लावत होत्या। 4 बहिणीनंतर जन्माला आलेला साहिल हा घरातील एकुलता एक मुलगा आणि संपूर्ण कुटुंबाचा आधार होता। तो पहाटे उठून लोकांच्या घरी दुधाच्या पिशव्या टाकण्याचे आणि त्यानंतर लिफ्ट दुरुस्तीचं काम करायचा। अत्यंत कष्टाळू असलेल्या साहिलचे आपल्या आईवर जीवापाड प्रेम होतं। मंदा दोडके यांना गुरुवारी पहाटे अचानक अर्धांगवायूचा तीव्र झटका आला होता। साहिलने अत्यंत धावपळ करून त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती। शनिवारी सकाळी साहिल नेहमीप्रमाणे आईसाठी चहा घेऊन ससून रुग्णालयात गेला, मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी मंदा यांचे निधन झाल्याची बातमी त्याला दिली। आपण आपल्या आईला वाचवू शकलो नाही या प्रचंड दुःखात आणि आघातात साहिल तसाच रुग्णालयातून तातडीने पर्वती येथील घरी परतला। आईच्या विरहात त्याने घरात जाऊन स्वतःला कोंडून घेतलं आणि गळफास लावून आत्महत्या केली। सकाळी 10च्या सुमारास नातेवाईकांनी साहिलच्या बहिणी त्याच्या घरापाशी पोहोचल्या। त्यांनी वारंवार दरवाजा ठोठवला पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। अखेर संशय आल्याने त्याच्या भावाने दरवाजाच्या फटीतून आत पाहिले असता साहिल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला। त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।